झाडांच्या संदर्भात काय हिंदीचे मराठी झाडांच्या संदर्भात बरेचसे कायदे आहेत. या कायद्याच्या अंतर्गत झाडांना संरक्षण दिलं जातं. पहिला कायदा आहे म्हणजे आहे महाराष्ट्र अर्बन प्रोटेक्शन प्रिव्हेन्शन ऑफ ट्री ॲक्ट. झाडं वाचवा आणि जतन करा, तोडा नाही. हा पहिला हा कायदा आहे जो इथे आत्ता लागू होणार आहे. दुसरा आहे बायोडायव्हर्सिटी ॲक्ट 2002, ज्याच्यामध्ये झाडावरती येणारे कीटक वगैरे जे आहेत किंवा जे काय छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या हिशोबाने प्रोटेक्शनच्या हिशोबाने बायोडायव्हर्सिटी ॲक्ट 2002 आहे. त्यामुळे पूर्ण इकोसिस्टम आणि बायोडायव्हर्सिटी ही कन्सिडर केली जाते. तिसरा जो कायदा आहे हा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972, की ज्याच्यामध्ये झाडांवरती समजा कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही पक्षाचा, भले तो वाईल्ड लाईफ नसला, म्हणजे चिमणी कावळा जो वाईल्ड लाईफमध्ये धरला जात नाही, असे जर पक्षाचं घरटं वगैरे असेल तर जोपर्यंत त्या घरटामधली पिल्लं ही स्वयंबळावर उडून निघून जात नाहीत तोपर्यंत त्या झाडाला हात लावता येत नाही. असा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 आहे. त्याच्यामध्ये फॉरेस्टची एनओसी CCFची एनओसी असणं फार गरजेचं आहे. हे फार अंड्याच्या स्टेजपासून सुरू होतं. म्हणजे जर घरटा असेल तर पहिले घरटा बांधणं जरी चाललं असेल तरी ते झाड प्रोटेक्शन खालती जातं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा कायदा येतो तो म्हणजे गोदावरीच्या हिशोबाने ॲक्वाफायर मॅनेजमेंटच्या ह्याच्यामध्ये येतं, की ज्याच्यामध्ये झाडांची मुळं ही जमिनीच्या आतमध्ये खोर गर्भामध्ये जातात. त्याच्यामध्ये दगड फोडतात. दगड फोडल्यानंतर तिथे त्याच्यामध्ये जाऊन पाणी साचतात. त्याच्यामुळे गोदावरी कायमस्वरूपी वाहत असते. कुंभमेळ्याचं महत्त्व आहे गोदावरीमुळे. आणि समजा गोदावरीचं पाणी वाहिलं तरच कुंभमेळा असणार आहे, तर ते वाहण्यासाठी झाडं असणे नितांत गरजेचं आहे. बाकी ग्रीन हीट वगैरे बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, की ज्याच्यावर नंतर पूर्ण वेगळा एक विषय घेऊन बोलता येईल त्याच्यावर.